मैं ऋतुराज पाटिल आप सबका स्वागत करता हूं। मी ऋतुराज पाटिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो स्केड सोल्युशन्स मध्ये। आज आपण 10वीचा पहिल्या युनिट मधलं पहिली जी कविता आहे अ टीन एजर्स प्रेयर ती शिकणार आहोत। ठीक आहे, खूपच छान कविता आहे, चला बघूयात। तर सर्वप्रथम व्हॉट डू यू मीन बाय टीनेजर? काय टीनेजर म्हणजे काय? टीनेजर, टीन एज, टीन म्हणजे काय? 13, 14, 15 आहे की नाही? तर हे सगळे कोण झालेत? ह्या वयोगटाचे जेवढे पण मुलं मुली असतील तर त्यांना आपण म्हणतो टीनेज, टीनेजर। ओके, त्यांची प्रार्थना, त्यांनी केलेली प्रार्थना, त्यांनी केलेली प्रेयर। मग सुरुवातीला काय असतं? प्रत्येक युनिटच्या टॉपिकच्या सुरुवातीला वॉर्मिंग अप नावाचं तुम्हाला दिलेलं असेल, आणि वॉर्मिंग अप खूप महत्वाचं आहे 10वीच्या बोर्डाच्या पेपरच्या दृष्टिकोनातून। वॉर्मिंग अप खूप महत्वाचं आहे। वॉर्मिंग अप म्हणजे काय? तर थोडक्यात प्रत्येक धड्याच्या किंवा कवितेच्या आधी त्याची पूर्वतयारी। मग इथे बघा काय म्हटलंय, चिटचॅट। चिटचॅट म्हणजे काय? चर्चा, चर्चा करायची आहे। त्याच्यात पहिला पॉइंट फॉर्म ग्रुप्स। काय? फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस। 5 ते 6 जणांचा ग्रुप बनवायचा आहे आणि डिस्कस करायचे। डिस्कस म्हणजे काय? चर्चा करायची। काय चर्चा करायची आहे? चला बघूयात पुढे। गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5। तुम्हाला 5 ते 6 जणांचा ग्रुप तयार करून 1 ते 5 असे मार्क्स द्यायचे। ठीक आहे, टू ईच ऑफ द फॉलोइंग। खाली तपशील जो दिलेला आहे त्या गोष्टींना तुम्हाला काय करायचं आहे? रेटिंग द्यायची आहे। ठीक आहे, मग इथे काय म्हटलंय? एक प्रश्न दिलाय, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू? वेन यू हॅव, जेव्हा तुम्हाला, टू टेक, टेक म्हणजे काय? घेणे। काय घेणे? इम्पॉर्टंट डिसिजन्स, महत्वाचे निर्णय जेव्हा तुम्हाला घ्यायचे असतील त्यावेळेला शक्यतो तुम्ही काय करता? जनरलीचा अर्थ काय होतो? शक्यतो। ठीक आहे, शक्यतो तुम्ही महत्वाचे निर्णय घेताना काय करतात? तर असा इथे एक प्रश्न विचारलाय आणि त्याचे खाली आन्सर दिले। प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला रेटिंग द्यायची। किती? 1 ते 5 पर्यंत ही रेटिंग द्यायची। ठीक आहे, ही 1 ते 5 इथं या बॉक्सेसमध्ये रेटिंग द्यायची। कन्सल्ट पॅरेंट्स ऑब्लिक एल्डर, हे जे चिन्ह याला ऑब्लिक म्हणतात। ठीक आहे, याला असं आपण ऑब्लिक म्हटलं तरी चालेल, ऑर म्हटलं तरी चालेल, अँड म्हटलं तरी या मोमेंटला चालू शकतं। कन्सल्ट, कन्सल्ट म्हणजे काय? त्यांच्याशी काय करणे? त्यांचा सल्ला घेणे। कोणाचा? आपल्या आई वडिलांचा सल्ला घेणे। एल्डर्स, आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबामध्ये मामा, काका, मावशी, आजी, आजोबा आहे की नाही, आपल्यापेक्षा वयाने जे कोणी मोठे आहेत ते सगळे एल्डर्स, या सगळ्यांचा काय घेणे? सल्ला घेणे। नंतर कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस। फ्रेंड्सची, तुमच्या मित्रांचा मैत्रिणींचा सल्ला घेणे। ठीक आहे, ॲडवाइस घेणे, त्यांचा मुलाचा सल्ला घेणे। प्रे टू गॉड, देवाची प्रार्थना करणे। कशासाठी? फॉर गायडन्स, मार्गदर्शनासाठी। गायडन्स म्हणजे काय? मार्गदर्शन। थिंक डीपली इन सायलेन्स, एकदम असं शांत बसून, थोडक्यात ध्यान करत असताना तुम्ही अगदी शांत बसून विचार करणे की मला हा निर्णय घ्यायचा आहे, हा योग्य आहे का, घेतला पाहिजे का, है की नाही। आस्क युअर टीचर फॉर हेल्प, तुमच्या शिक्षकाला तुम्ही विचारू शकता, त्यांची पण मदत घेऊ शकतात। सर, मॅडम जे कोणी असतील त्यांची तुम्ही मदत घेऊन की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांची पण मदत घेऊ शकतात। टॉस अ कॉइन टू डिसाइड, आता तुम्ही मला सांगा, एखादं टॉस अ कॉइन म्हणजे काय? एखादा नाणं असतं ना, त्याला असं हवेमध्ये उडवायचं आहे। ठीक आहे,
आता क्रिकेट मॅच मध्ये बॅटिंग घ्यायची की बॉलिंग करायची ते होऊ शकतं असा निर्णय. हा, तुम्हाला समजा पाणीपुरी खायची आहे की भेळपुरी खायची आहे, तो निर्णय तुम्ही आज घेतला तर ते चालू शकतं की ठीक आहे बाबा आज टॉस करू, आज पाणीपुरी खायची की भेळपुरी खायची. पण मला सांगा तुमचा महत्वाचा काहीतरी जीवनाचा निर्णय, 10वी नंतर मला इंजिनिअरिंग करायची का मेडिकल फील्डमध्ये जायचं का आर्किटेक्चर करायचं का आणखी सीए बनायचं कॉमर्स करायचं काय करायचं हे तुम्ही टॉसवर करणार का? मला नाही वाटत असं योग्य राहील. ते जीवनामध्ये नशिबावर गोष्टी अशा सोडून आपल्याला चालणार नाही. स्वतः कष्ट करणे हेच खूप महत्वाचं आहे. आणि हे कोणते पॉइंट्स ए पासून तर ई पर्यंतचे मला असं वाटतं की हे जास्त योग्य आहेत. कशासाठी? इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी. मग कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, थिंक डीपली इन सायलेन्स, आस्क युअर टीचर फॉर हेल्प. तर नक्की तुम्ही ते मार्क्स देऊ शकतात. समजा मला जर कोणी विचारलं की तुम्हाला जर निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही काय करणार, तर मी नक्कीच इथे माझ्या पॅरेंट्स आणि एल्डर्सचा त्यांचा नक्की मी सल्ला घेतो. नंतर मी माझ्या मित्रांना पण विचारतो. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, तर गायडन्ससाठी मी प्रार्थना वर जास्त भर नाही देणार. प्रार्थना तर मी याच्यासाठी करेल की मी जो निर्णय घेतलाय तो निर्णय सार्थ व्हावा, तो निर्णय यशस्वी व्हावा, त्याच्यानंतर मग मी नक्की प्रार्थना करतो. थिंक डीपली इन सायलेन्स, हो सायलेन्समध्ये मी विचार नक्की करतो. आस्क युअर टीचर फॉर हेल्प, येस टीचर्सला पण विचारलं गेलं पाहिजे. तर इथे तुम्ही तुमचे पण मार्क्स देऊ शकतात आणि तुमचं तुम्ही चेक करू शकतात. ओके, आगे बढ़ते हैं. येस. सो दुसरा इथे पॉइंट दिलाय त्यांनी, इन पोएट्री. पोएट्री म्हणजे काय? कविता. कवितेमध्ये व्हेरी ऑफन काय? व्हेरी ऑफन देर आर लाईन्स. पोएट्रीमध्ये व्हेरी ऑफन म्हणजे काय? शक्यतो त्याच्यामध्ये कवितेमध्ये हे असतात. शक्यतो तिथे देर आर लाईन्स. लाईन्स म्हणजे काय? लाईन्स म्हणजे काय तर ओळी. ठीक आहे. इन विच, त्यामध्ये, द पोएट कवी, सीम्सचा अर्थ काय निघेल? व्हॉट डू यू मीन बाय सीम्स? कवीला वाटणे. ठीक आहे. टू टॉक डायरेक्टली, काय? टू टॉक बोलणे. काय बोलणे? डायरेक्टली बोलणे. कोणाशी? डायरेक्टली म्हणजे काय? अगदी थेट प्रत्यक्षरित्या सहज बोलणे. कोणाशी किंवा कोणाबद्दल? टू ॲन ॲबसेंट पर्सन, असा एखादा की जो त्या ठिकाणी उपस्थित तर नाहीये पण त्याच्याबद्दल बोलणे. किंवा एखादी ॲबस्ट्रॅक्ट आयडिया. आता ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे काय? एखादी अभूतपूर्व कल्पना. ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे काय? अभूतपूर्व कल्पना. ऑर थिंग, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ठीक आहे. एखादी गोष्ट, वस्तू, इथे गोष्ट पण म्हणता येईल. तर जेव्हा एखाद्या कवितेमध्ये त्या ओळी, देर आर लाईन्स, इन विच द पोएट, तो कवी, सीम्स टू टॉक डायरेक्टली, तो डायरेक्टली बोलतोय. कोणाबद्दल? कशाबद्दल? ॲबसेंट पर्सन बद्दल. म्हणजे असं कोणीतरी की जे तिथे समोर उपस्थित नाहीये पण त्यांच्याबद्दल बोलणे. एखाद्या ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे अभूतपूर्व कल्पनेबद्दल बोलणे, किंवा एखादी गोष्ट किंवा वस्तूबद्दल बोलणे. अशा टॅक्टिकला, अशा एखाद्या शस्त्रासारखा जर वापर केला त्या ओळींमध्ये, लाईन्समध्ये कवीने, युज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी, मग त्याला भाषेचा अलंकार. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? भाषेचे अलंकार. ॲपॉस्ट्रॉफी हे त्याचं उदाहरण झालं. ॲपॉस्ट्रॉफी काय झालं? त्याचं उदाहरण. मग अशी जर आयडिया, काय आयडिया किंवा असे जर शस्त्रासारखा वापर करतो कवी,
कशाबद्दल? तो डायरेक्टली बोलतोय, एखादा ॲबसेंट पर्सन, ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑब्जेक्ट, वस्तू किंवा एखादी अभूतपूर्व कल्पना किंवा समोर एखादा व्यक्ती नसतानाही किंवा समोर नसतानाही त्याच्याबद्दल काहीतरी त्याच्याशी जसं काही हितगुज करतो बा, अशा सगळ्या गोष्टींना आपण म्हणूयात ॲपॉस्ट्रॉफी. ठीक आहे, कसं याचा उच्चार कसं करतात? ॲपॉस्ट्रॉफी. ठीक आहे, इथं उदाहरण पण दिलेत. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. आता हा जो स्टार आहे, हा जो स्टार आहे, तारा जो आहे, तो हा तारा काय, पुढची पुढची काय ओळ आहे याची? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारची, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारची पुढची ओळ काय? हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आता मला सांगा तुम्ही, तो लांब कुठेतरी आकाशामध्ये तारा आहे, स्पेसमध्ये, ठीक आहे, आकाशगंगेमध्ये, आणि त्याच्याबद्दल कवी काय म्हणतोय? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. म्हणजे तो लुकलुकतोय आणि विचारतोय कवी काय त्याला? हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. नेमका तू काय आहे, कोण आहे, है की नाही? आता इथं दुसरं एक उदाहरण दिलंय. हा पहिला उदाहरण होता, हा दुसरा उदाहरण. डेथ, मृत्यू. वेअर इज दाय स्टिंग. वेअर म्हणजे कुठे, ठीक आहे. दाय, दाय म्हणजे काय? दाय म्हणजे तुझे. स्टिंग, स्टिंग म्हणजे डंक, दंश. तू कसा दंश करतो? हे झालं तू, तुझे. स्टिंग म्हणजे काय? स्टिंग म्हणजे दंश करणे, डंक मारणे. तू कसा डंक मारतो, तू कसा दंश करतो, असं कोणाला विचारतायत? मृत्यूला. आता मृत्यू काय तोंडाने उत्तर देणार आहे का, देऊ शकणार आहे का? तर तसं नसतं. ठीक आहे. आणि इथं म्हटलं आणखी तिसऱ्या उदाहरणात, ओ केवमॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. आता मला सांगा, आजकालचे सगळे, तुम्ही एक वेळ अंबानीच्या घराजवळ एखादं दुसरं बिल्डिंग असेल तिथे राहू शकाल, पण तुम्ही केव म्हणजे गुफा, आता गुफेमध्ये राहायला शक्य आहे का आजच्या काळामध्ये? कोण राहतंय? तर तो जो केवमॅन होता, कधी कधी एकदम तुमचा पूर्वज कोणीतरी, तो त्याच्यासोबत आज आय विश आय कुड, माझी इच्छा आहे की मी तुझ्यासोबत राहू शकतो का? मला सांगा, ते शक्य आहे का? नाही. मृत्यू, मृत्यूशी चर्चा करणे, मृत्यू काय उत्तर देणार आहे का? नाही. स्टार, स्टार पण ट्विंकल ट्विंकल तिकडे तो चमकतोय, त्याच्याशी बोलता येऊ शकतं का? तर नाही. अशा सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट आयडिया, ॲबसेंट पर्सन आणि वस्तू किंवा ऑब्जेक्ट बद्दल जेव्हा डायरेक्टली कवी बोलत असेल ना, तर त्यालाच काय म्हणतात? ॲपॉस्ट्रॉफी. 1 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला बऱ्यापैकी येण्याचे चान्सेस आहेत. तर हा टॉपिक तुम्ही पुन्हा केव्हा तरी आणखी एकदा जरूर बघाल. ठीक आहे. माझं शिकवणं सरळ आणि सोपं आहे. जरूर तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगू शकतात की बॉस, ये कुछ टीचर है जो डायरेक्टली हमें बड़े सिंपल और आसान तरीके से समझा सकता है. जरूर तुम्ही माझे व्हिडिओज बघत चला, फॉलो करत चला. ठीक आहे. नाव इथे, नाव कम्प्लीट द फॉलोइंग. आता खालील तपशील जो दिलेला आहे त्याला कम्प्लीट, पूर्ण करा. क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. तुम्ही तुमचे एक्झाम्पल्स, तुम्ही तुमचे उदाहरणं डायरेक्टली तयार करा. इथे काय म्हटलंय मग बघूयात. ओ लाईफ, ओ लाईफ हाव. आता लाईफ, आता जीवन, जीवन बोलणार आहे का? नाही. पण हाव, हाऊ वंडरफुल यू आर. तू किती विश्वसनीय आहेस. ठीक आहे. हाऊ वंडरफुल यू आर. डिअर गॉड, हे भगवान, भगवंता, प्लीज, प्लीज हेल्प मी व्हॉट आय एम डुईंग. प्लीज मला माझ्या गोष्टींमध्ये मदत करा. आहे की नाही? हा. ओ लाईफ हाऊ वंडरफुल and challenging you are. Question mark, प्रश्न चिन्ह. Dear God, please help me in what
I in what I am doing. Books, you are my best friend. कोण असतात पुस्तकं? आपले मित्रच असतात ना. एक्झाम्स, आय विश. आता बघा एक्झाम्स तर असं आहे की असं वाटतं की एक्झाम्स येऊच नाही, पण मला सांगा जर एक्झाम्स येऊच नाही असं वाटणं, मग त्याच्याने आपली अबिलिटी, आपली क्षमता, आपली कॅपॅबिलिटी, आपलं धैर्य, आपले पेशन्स कसं काही चेक होतील? आपली स्मृती, आपण किती लक्षात ठेवू शकतो, हे सगळं चेक होण्यासाठी एक्झाम्स तर आल्या पाहिजेत ना, हो की नाही? येस. तर मग काय म्हणायचं मग? एक्झाम्स आय विश यू डोंट ॲट ऑल कम ॲट एनी टाइम. म्हणजे तू कधीच येऊ नये असं आपल्या मनात असलं तरी तसं म्हणायचं नाहीये. काय म्हणायचं? आय विश एक्झाम्स आय विश कम ॲट राईट टाइम. I, I am ready for you. मी तुमच्यासाठी रेडी आहे एग्जाम. तू ये, मी बघतो तुला काय करता येईल. ठीक है. हाँ, आपके साथ अगर बढ़िया मेरे जैसा टीचर हो ना, तो आप जरूर किसी भी एग्जाम के लिए हमेशा के लिए आप क्या कह सकते हो? यस आई एम रेडी. आप आइए एग्जाम, मैं लड़ूंगा आपके साथ. नंतर ओ यू ब्युटिफुल स्काय. ब्युटिफुल स्काय. स्काय काय म्हणजे? आभाळ, आकाश. मग स्काय बद्दल तुम्ही काय म्हणणार? ओ ब्युटिफुल तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं, म्हणजे आता तुम्ही उलट तर काही बोलू शकणार नाही की तुम्हाला ब्युटिफुल शब्दालाच घेऊन पुढे सरकावं लागेल. ओ यू ब्युटिफुल स्काय, यू हॅव so much mysterious इन नेचर. तुझं नेचर कसं आहे? तुझा स्वभाव तर मला असा दिसतोय की मिस्टेरियस. म्हणजे असं समजा की कल्पनाच करू शकतो आपण की काय असेल बा आकाशगंगा. कोण म्हणतं की 7 आकाशगंगा आहेत, 7 गॅलेक्सीज आहेत, त्याच्या पलीकडे पण तिकडे विश्व आहे, हे की नाही? येस. सो दिस इज ऑल अबाउट वॉर्मिंग अप. आपण हे जे काही बघितलं ना, हे सगळं काय होतं? वॉर्मिंग अप. 2 मुद्दे होते त्याच्यामध्ये. इथे म्हटलंय टीचर शुड एक्सप्लेन द अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन अँड अपॉस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. अपॉस्ट्रॉफी पंक्च्युएशन सारखा पण यूज होतो. एखाद्या दुसऱ्या टॉपिकमध्ये ज्यावेळेला ग्रॅमरचं मी केव्हा तरी घेईन ना, तेव्हा मी तुम्हाला अपॉस्ट्रॉफी ॲज पंक्च्युएशन हे पण शिकवेल. आणि आज आपण काय बघितलं? अपॉस्ट्रॉफी ॲज फिगर ऑफ स्पीच हे आपण कव्हर केला. ठीक आहे, आगे बढ़ते हैं. अ टीनेजर्स प्रेयर. येस, बघा एक मुलगी दाखवली इथे. अ टीनेजर्स प्रेयर. तो टीनेजर म्हणजे कोण? की ज्यांचं वय 13 ते 19 पर्यंत. टीन, 13, 14, है की नाही? 16, 17, 19 पर्यंत. सो दिस इज ऑल अबाउट अ टीनेज. त्यांची प्रार्थना, टीनेजरची प्रार्थना. काय खूप सुंदर कविता आहे. खूप शिकण्यासारखं आहे या कवितेमधनं. मी तर म्हणतो 10वीच्या मुलाने तर शिकलीच पाहिजे, आणि इतर तुमचे जे कोणी जवळचे लोक असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चला बघूयात काय मग. ईच डे
ईच डे, प्रत्येक दिवस, ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, नवीन, ब्रिंग्स म्हणजे काय, घेऊन येतो, प्रत्येक दिवस काय घेऊन येतो, नवीन, न्यू बिगिनिंग्स, नवीन सुरुवात. हो ना. रोज सूर्य उगवतो, तो आपल्याला काय सांगतो सूर्य, की मी रोज येणार आहे, रोज उगवणार आहे, तुम्ही सुद्धा तुम्ही काय करा, तुमचं जे काही झालं असेल आदल्या दिवशी, इट्स ओके, दॅट्स फाईन, हरकत नाही, पुन्हा उठा, पुन्हा कामाला लागा, पुन्हा नवीन सुरुवात करा. डिसिजन्स आय मस्ट मेक. हो, डिसिजन्स, निर्णय, निर्णय आय मस्ट मेक, मला घ्यावे लागतील, घेतले पाहिजेत. हो ना. निर्णय जर घेतलेच नाहीत तर अनिर्णित स्थितीमध्ये तुम्ही किती दिवस जगू शकतात, नाही जगू शकत. किंवा ते पण जगणं काय जगणं झालं का, की निर्णयच नाही घेतलेत. बघा, जीवनामध्ये निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. होऊ शकतात की काही निर्णय चुकतील, हो सकता है की काही निर्णय तुमचे चुकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्याशिवाय पण लाईफमध्ये ना असं चॅलेंज येणार नाही. तर निर्णय हे घेणं, डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज. आय एम द ओनली वन, मी स्वतः असा आहे की मलाच ते निवडावं लागेल. चूज म्हणजे काय, निवडणे. काय निवडणे, की द रोड दॅट आय विल टेक, मार्ग, कोणत्या मार्गावर मला चालायचं आहे, माझा मार्ग काय राहणार आहे, मला काय काम करायचंय, मला काय करिअर करायचंय, जीवनामध्ये मला काय करायचंय, याचा निर्णय आय मस्ट टेक, डिसिजन आय मस्ट टेक. आय एम द ओनली वन, मी तोच आहे, टू चूज, मला ते निवडावं लागेल. काय निवडायचं आहे, तर द रोड दॅट आय विल टेक, है की नाही. येस. सो ही जे 4 ओळी होत्या ना, याला स्टांजा म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्टांजा, STANZA. ह्या स्टांजामध्ये किती ओळी आहेत, 1, 2, 3 आणि 4, 4 ओळी आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये 2 रायमिंग वर्ड्स पण आहेत. कोणते, हा मेक आणि हा टेक. आई बात समझ में. यस, आगे बढ़ते हैं. सेकंड स्टांजा काय सांगतोय, सेकंड स्टांजा, हा दुसरा स्टांजा झाला. ठीक आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज, चूज म्हणजे मी निवडू शकतो. काय निवडू शकतो, की माझ्या जीवनाचा मार्ग, माझ्या जीवनाचा रोड ऑफ लाईफ, माझ्या जीवनाचा मार्ग कसा राहणार आहे हे मी निवडू शकतो. आणि खरं तर स्वतःच निवडायला पाहिजे, पण मात्र सल्ला सगळ्यांचा घेतला पाहिजे आपल्या सोबत. मग ते वॉर्मिंग अप मध्ये होतं ना, टीचर्स, एल्डर्स, पॅरेंट्स, फ्रेंड्सची ॲडवाईस, सायलेन्समध्ये म्हणजे ध्यान मध्ये बसणं आणि विचार करणं, की मला हा जो निर्णय घ्यायचा आहे हा योग्य आहे की अयोग्य आहे. ठीक आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मला तो कुठे घेऊन जाईल, महान यशाकडे घेऊन जाईल. लीड, घेऊन जाणे. इथं ह्या लीडचा अर्थ काय होतो, घेऊन जाणे. ठीक आहे. कुठे घेऊन जाणे, महान यशाकडे, ग्रेट सक्सेसकडे. मला सांगा, निर्णयच नाही घेतला तर तुम्ही ग्रेट सक्सेसकडे जाऊ शकतात का, नाही जाऊ शकणार. येतंय लक्षात. ऑर, बघा इथे आता एक ट्विस्ट आहे या लाईनमध्ये. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. ट्रॅव्हल, प्रवास, डाऊन, खाली, द डार्कन. आता डार्कन म्हणजे गडद अंधार असलेला. बघा, तुम्ही सगळे जे निर्णय घेतात ते सगळेच निर्णय तुमचे यशस्वी होतील असं असतं का, तर नाही. पण म्हणून मग अपयश येणार असेल तर निर्णय घ्यायचेच नाही का, तर ही पण खूप मोठी चूक आहे. येतंय लक्षात. or travel down the darkened road that leads to great distress. कुठे घेऊन जाईल, असा अंधकारमय जर एखादा रस्ता, असा निर्णय घेतला गेला आणि जो पूर्णपणे पुढे गेल्यानंतर असं जाणवलं की तिथे आपल्याला
तिथे थोडेसे त्रास होताना दिसतोय, तर तो आपल्याला ग्रेट, महान डिस्ट्रेस. आता इथे डिस्ट्रेसचा अर्थ त्रास होणे. आपण असं म्हणू शकतो की एक निर्णय घेतला, तो योग्य नाही ठरला, तर त्याच्याने मला खूप त्रास झाला. ठीक आहे. त्यानंतर असं पण म्हणू शकतात की नैराश्य आलं एखाद्याला, एखादा डिप्रेशनमध्ये गेला. ॲक्च्युअलमध्ये तर काय माहिती आहे का, जर तुम्ही निर्णय नाही घेतले ना, तर तुम्ही जास्त त्रासामध्ये जाल. तुम्ही निर्णय नाही घेतले ना, तर तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाल. याच्यापेक्षा निर्णय घ्या. जर तो योग्य ठरला तर तुम्हाला काय मिळेल? यश मिळेल. आणि अयोग्य ठरला तर त्याच्यातून तुम्हाला लर्निंग मिळेल. एकच तर लाईफ आहे. या एक लाईफमध्ये असं होऊ शकतं की काही निर्णय योग्य ठरतील, तुम्हाला सक्सेस. काही निर्णय चुकीचे ठरतील, तिथे लर्निंग, तिथे तुम्हाला शिकायला मिळेल. ठीक है, आगे बढ़ते नेक्स्ट स्टांजा. हाँ, यस. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. भगवंता प्लीज माझे डोळे काय कर, माझे डोळे उघडण्यासाठी मला, दॅट आय माइट क्लिअरली सी, क्लिअरली स्पष्टपणे. क्लिअरली म्हणजे काय? स्पष्टपणे. माइट म्हणजे कदाचित मला, माइट म्हणजे इथं याचा अर्थ होतो कदाचित, कदाचित मला स्पष्टपणे दिसेल. तर प्लीज लॉर्ड, हे भगवंता प्लीज ओपन अप, माझे डोळे उघडण्यासाठी. आता डोळे उघडणे म्हणजे काय? असे डोळे बंद केले आणि उघडले असं नाही. योग्य काय, काय महत्वाचं आहे, काय करायला पाहिजे ना, ते दिसण्यासाठी भगवंताला पण कवी काय करतोय? प्रार्थना करतोय. डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज दॅट आय माइट. आय बघा इथे हा आय खूप महत्वाचा आहे. मला काय क्लिअरली दिसेल, काय? रस्ता, मार्ग, है की नाही? हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. स्टँड, हेल्प मी, मला मदत कर. कशात? स्टँड फॉर. स्टँड फॉर म्हणजे काय? स्टँड फॉर योग्य ठिकाणी मी उभा राहायला पाहिजे, योग्य गोष्टीसाठी उभा राहायला पाहिजे. फॉर व्हॉट इज राईट. व्हॉट इज राईट म्हणजे जे योग्य आहे त्याच्यासाठी मी उभा राहायला पाहिजे. ते माझं पाऊल असं पडलं पाहिजे की ते योग्य असेल. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. नाव ही लाईन खूपच छान आहे. माझ्यामधनं असं काहीतरी बाहेर निघायला पाहिजे. आउट म्हणजे बाहेर निघणे. आता इथं ब्रिंग म्हणजे काय? ब्रिंग म्हणजे शब्दशः जर पकडला तर ब्रिंग म्हणजे आणणे, पण आउट म्हणजे बाहेर, आणणे, बाहेर. तर इंग्लिशमध्ये ना असं शब्दशः अर्थ तसाच निघतो तर नाहीये. ह्या ठिकाणी काय निघतोय? इथे ब्रिंग आउट, माझ्यामधनं बाहेर येणे. काय? द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे काही बेस्ट आहे ना, जे माझ्यामध्ये क्षमता आहे, जे मी करू शकतो, हे सगळं काही माझ्यामधलं जे बेस्ट आहे ना. येस माय लॉर्ड, डिअर लॉर्ड, माझ्यामधनं ती गोष्ट जी बेस्ट आहे ती माझ्यामधनं बाहेर येऊ दे. ज्या गोष्टी मी स्टँड फॉर म्हणजे योग्य जे आहे ते मी तिथे माझं पाऊल पडू दे. मला क्लिअरली दिसू दे की मला कुठं जायचंय, काय करायचंय. पुढे कवी म्हणतो लास्ट सेकंड लास्ट स्टांजामध्ये, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. नाही म्हणणे ही सुद्धा एक कला आहे बरं का. आपण नाही म्हणू शकत नाही. नाही आपण अशा गोष्टींना म्हणतो की ज्या ठिकाणी हो म्हणायचं असेल तिथं आपण नाही म्हणतो, आणि ज्या ठिकाणी नाही म्हणायचं असेल त्या ठिकाणी आपण टाळतो. ठीक आहे. चला इथे कवी काय म्हणतोय मग? हेल्प लॉर्ड, मदत कर मला भगवंता. टू जस्ट से नो, फक्त मला नाही पण म्हणता आलं पाहिजे. केव्हा? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. माझ्या मार्गामध्ये, कम्स म्हणजे येणे, माझ्या माय वे माझा मार्ग. टेम्पटेशन, टेम्पटेशन म्हणजे प्रलोभन, मोह. मोह माणसाला जेव्हा असं वाटतं ना की आपल्याला काहीतरी करायचं आहे, चला 2 तास अभ्यास करायचा आहे, एखादा विद्यार्थी 2 तास त्याला अभ्यास करायचा आहे,
आणि मध्येच एक विचार त्याच्या डोक्यात आला, थोडा वेळ काय करू, इंस्टाग्राम बघून घेऊ, रील्स पाहून घेऊ. मग ते काय झालं, ते म्हणजेच टेम्पटेशन, ते म्हणजेच मोह. हा मोह ज्याला आवरता आला ना, ज्याला अशा मोहाला नाही म्हणता आलं, तोच खरा पुढे जाऊ शकेल. येत आहे लक्षात? दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आय माइट, दॅट आय माइट, मी, आय म्हणजे मी, माइट कदाचित, कीप माय बॉडी क्लीन, मी माझ्या शरीराला क्लीन ठेवू शकेल. केव्हा? जेव्हा मी टेम्पटेशनला, जेव्हा मी प्रलोभनांना, जेव्हा मी मोहला नो म्हणेल. येत आहे लक्षात? आता कीप माय बॉडी क्लीन म्हणजे काय? बॉडी म्हणजे नुसतं शरीर का? कवी इथे नुसतं शरीर नाही म्हणत आहे. कवीला इथं बॉडीचा अर्थ तुमचं शरीर तर आहेच, त्याबद्दल वादच नाहीये, पण तुमची बुद्धी झालं, मन झालं, तुमची स्मृती झालं, आहे की नाही, हे सगळं क्लीन ठेवणं पण खूप महत्वाचं आहे. येतंय लक्षात? हा, याच्यासाठी थोडंसं आहे ना मेडिटेशन करणं पण आवश्यक आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जरूर तुम्ही कोर्स करा विद्यार्थ्यांनो. जर कुठे तुम्हाला मिळालं ना, यू कॅन फॉलो श्री श्री रविशंकर गुरुदेव. सो ही इज वन ऑफ द बेस्ट गुरु. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. अँड फिट फॉर लाईफ. फिट म्हणजे काय? फिट म्हणजे योग्य, उचित, लायक, है ना, लायक बनना, उचित बनणे. फॉर लाईफ ईच डे, प्रत्येक दिवस लढण्यासाठी, प्रत्येक दिवस घालवण्यासाठी मला फिट असणं गरजेचं आहे, मला माझी बॉडी क्लीन ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून टेम्पटेशन, प्रलोभनांना मला नो म्हणता आलं पाहिजे. कितना बढिया कविता आहे, किती छान कविता आहे. आणि मग लास्ट स्टांजामध्ये कवी काय सांगतोय? वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे टीनेज इयर्स ओव्हर होऊन जातील. हे टीनेज इयर्स ओव्हर होणे म्हणजे काय? 13 ते 19 हे जेव्हा संपेल ना, तर त्यावेळेला 13 ते 19 वय संपल्यानंतर, मोठा झाल्यानंतर, इन शॉर्ट काय, मोठा झाल्यानंतर काय होईल? आय नो दॅट आय विल सी, तेव्हा मला मी पाहीन. काय पाहीन? आय नो, तेव्हा मला लक्षात येईल. काय लक्षात येईल? दॅट आय विल सी, की मी बघेल. काय बघेल? दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, मी माझं जे काही जीवन, दॅट लाईफ, माझं जीवन, इज लिव्ड, जगलो. कसं जगलो? लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, खूप सुंदररित्या माझं जीवन मी व्यतीत केलं. कसं? तर विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. काय? मी जसा तुझ्या पावलांसोबत चालत असताना तुझे पावलं मला दिसत होते आणि मी त्या पावलांसोबत पुढे पुढे सरकत होतो. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. मला कधी असं जाणवलंच नाही. बघा, योग्य मार्गदर्शक जर तुम्हाला मिळाला ना, तर त्याला सोडू नका लाईफमध्ये. तर त्याच्यासोबत असं होईल ना, की तुम्ही चालत असाल आणि तो पण तुमच्यासोबत पुढे पुढे, म्हणजे तो पुढे सरकतो आणि तुम्ही त्याच्यासोबत पुढे सरकतात. इन शॉर्ट, खूप छान कविता आहे हे. याच्यावर मी 1-2 ओळी सांगतो तुम्हाला. हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं. हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं. असा मार्गदर्शक, असं कोणीतरी, असा सल्ला देणारा, अशा पद्धतीने तुम्हाला पुढे घेऊन जाणारा, तर हे काम नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला, तो तुमचा कोण असेल? तर तो तुमचा गुरुच असेल. बघा, जिथं प्रश्न आला तिथं गुरु आला. जो उत्तर देतो ना, तो तुमचा गुरु होऊन जातो त्या मोमेंट पुरता. ठीक आहे. सो दॅट्स इट. ही छान कविता आपण शिकलो. कवितेचं काय नाव आहे? टीनेजर्स प्रेयर. येतंय लक्षात?
बहुत बढ़िया. जरूर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत हे शेअर करा. स्केड सोल्युशन्सला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही पाठवा. तुम्ही मोठ्यांना पण ही कविता हा व्हिडिओ बघायला लावू शकतात. त्याच्यातून त्यांना पण काहीतरी लर्निंग मिळू शकतं. हर क्षण सीखना चाहिए. ठीक है, बहुत बढ़िया. चलो अगले सेशन में कुछ और नया टॉपिक लेकर आएंगे और उसके ऊपर हम डिस्कस करेंगे. दैट्स इट फॉर टुडे. बाय बाय स्टूडेंट्स. सी यू.